मागील तासामध्ये आपण शब्द घेतले होते आणि त्या शब्दामध्ये मूळ ध्वनी कोणकोणते होते ते आपण वेगळे काढले होते. असे जवळपास 45 ते 46 उदाहरणं आपण घेतलेत. परीक्षेला मागे काय झालं होतं की एक शब्द न येता वाक्यच परीक्षेला आले होते. हे 1 नंबरचे मी जे वाक्य लिहिली आहेत बघा, राम वनात जातो या वाक्यामध्ये मूळ ध्वनी किती आहेत असा प्रश्न 2 वेळेस परीक्षेला विचारलेला आहे. बघा, मग यामध्ये तुम्ही बघा बरं, याच्यात कुठं जोडाक्षर दिसतंय का? राम वनात जातो, इथं कुठेही जोडाक्षर दिसत नाही. बघा, म्हणजे याचा अर्थ एक व्यंजन एक अक्षर, एक व्यंजन एक अक्षर. याच पद्धतीनं काय झाले, हे व्यंजन अक्षरे आहेत. एकूण शब्द किती? 1 2 3. 3 शब्द जरी असले तरी यामध्ये आम्हाला शब्दांना महत्त्व नाहीये. आम्हाला अक्षर आणि अक्षरामध्ये सुद्धा आम्हाला मूळ ध्वनी महत्त्वाचे आहेत. मग यामध्ये बघा बरं, र, त्यामध्ये आ, म्हणजे हे 2 झालेत, हे 2 झालेत, हे 2 झालेत, 2 2 2 2. असे एकूण किती अक्षर आहेत? 1 2 3 4 5 6 7. 7 अक्षर आहेत गुणिले 2. नाही तर काही जण बसल्या बसल्या लगेच सूत्र तयार करून घेईल, n × 2. म्हणजेच किती झाले? 7. 7 दोन्ही किती झाले? एकूण 14. 14 याच्यामध्ये मूळ ध्वनी झालेले आहेत. लगेच हीच गणित सगळीकडे लावू नका तुम्ही, कारण याच्यामध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 दोने 20 होईल का? तर बघूया आपण, 10 दोने 20 होते का 22 होतात. यामध्ये मूळ ध्वनी किती आहेत बघा बरं. स मध्ये अ वर अनुस्वार आहे, म्हणजे एकूण याच्यात किती आहे? 3 वर्ण आहेत. स अ अनुस्वार. ध य आ 3, त्याच्यानंतर ल आ 2, क अ 2, र अ अनुस्वार 3, ज ई 2. आ म्हटलं तर एकच आहे, नाही तर पुन्हा म्हणतो अ आ 2, तसं नाहीये. आ एकच स्वर आहे आणि ते अक्षर पण एकच आहे. व अ 2, ड अ 2, त ए 2. मग एकूण संख्या मोजून बघा बरं. 3 1 3 3 2 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22. म्हणजे यामध्ये एकूण मूळ ध्वनी म्हणजेच वर्ण किती आहेत? 22 वर्ण आहेत. तिसऱ्या क्रमांकाचं पहा बरं, याच्यामध्ये एकूण किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. 19 दोने 38. वा, खरंच पाहूया 38 भरतायत का, की 38 पेक्षा जास्त भरतायत ते पण पाहावं लागेल. चला, आता जेवढी अक्षरांची संख्या आहे त्यापेक्षा तिथे कमी होणार नाहीयेत. चल, यामध्ये लोक 2 2 2 2, इथेही 2 2, इथे 3 आहे शीर्षबिंदू, इथे 2, इथे 1, इथे 1 2 आणि त्यात असणारा स्वर 3, इथे 2, इथे 1, इथे 1 आलाय बरं, इथे 2 2 2 2 2 2 2. मोजून घेतले तर लक्षात येईल तुम्हाला. बघा, 1 2 3 4 5 6, 6 2 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 31 32 33 34 35 36 37 38. म्हणजे यामध्ये किती वर्ण आले? 38 वर्ण. आता यात पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 दोने 20 निघतात का पाहूया आपण, का 20 पेक्षा जास्त निघतायत. इथे जरी तुम्हाला अक्षर कमी दिसत असली तरी यामध्ये जोडाक्षरांचा भरणा जास्त आहे. लक्षात ठेवायचं, इथं जोडाक्षर आहे, इथं जोडाक्षर आहे, इथं जोडाक्षर आहे, इथं जोडाक्षर आहे, इथं जोडाक्षर आहे. जोडाक्षरांची संख्या 5च्या घरात गेली म्हणजे याचा अर्थ ते 3 3 न तर येणार, ते 5 3 15 तर इथंच झालेत, म्हणजे काय 20 होणार आहेत का 5 ने? नाही. मग बघा बरं, विद्यामध्ये हे झाले 2, द्या म्हटल्यावर 3, द य आ, त्याच्यानंतर याच्यामध्ये र आहे. आता बघा याच्यामध्ये किती वर्ण आहे, एवढ्या जोडाक्षरात किती वर्ण आहेत. याच्यामध्ये काय आहे? र, हे बसलेलं रफा र, थ य 3, आ 4 आणि अनुस्वार 5. एकूण किती वर्ण झाले? इथं 5. इथे किती होतील? 2. इथे 1 2 3, इथेही 1 2 3, इथे 2, इथे 3 2 2. आता एकूण संख्या मोजून घ्यावी. 3 आणि 2 5, 5 आणि 5 10, 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27. म्हणजे हे होत नाही 27. एकूण काय झालं याच्यामध्ये? वर्ण.
पाचव्यामध्ये बघा बरं एक अक्षरांची संख्या आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20 2 40 व्हायला पाहिजे. 40 पेक्षा जास्त ते कमी मध्ये पाहू आपण आता. चल या इथे 2 2 2 इथे 2 नाहीये तिथे बघ बरं हे शीर्षबिंदू आहे इथं दिसतंय का हे 3 2 2 3 हे बघा न च्या डोक्यावर र न अ 3 याच्यामध्ये 2 2 त्र्यंबक मध्ये बघा बरं आता एकूण किती आहे त र य 3 झालेत. त्यात असणार अ 4 आणि अनुस्वार 5 5 वर्ण एकत्र आहे त्र्यमध्ये नुसतं त्र्यमध्ये 5 वर्ण होते. इथे 2 2 2 2 2 इथे 3 आहे का अनुस्वार. चला इथे 2 2 2 2 आता एकूण मोजून घ्या किती झालेत पहा बरं नक्कीच जास्त भरतील. 1 2 3 4 5 6 7 8 नाही 1 2 3 6 6 3 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20 आणि 5 25 26 27 28 29 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 46 वर्ण आणि शेवटचं पाहूया आता आपण. प्रल्हाद केशव अत्रेंनाच केशव कुमार म्हणतात. यामध्ये प्र म्हटलं तर 3 ल ह आ 3 द 2 2 2 2 2 त्र 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 1 1 2 आणि त्यामध्ये असणारा स्वर आलं का त र ए आणि अनुस्वार किती झाले एकूण याच्यात 4 2 2 त्याच्यात 2 2 2 2 2 2 इथे 3 2 2 2 एकूण किती झाले 3 आणि 3 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 16 आणि 4 20 21 22 23 24 25 26 27 28 29 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 याच्यामध्ये काय होते एकूण वर्ण. म्हणजे मी यामध्ये पहिलं जरी परीक्षेमध्ये आलेलं हे तुलनेनं सोपं जरी असलं तरी परीक्षेक इथपर्यंत अवघड देण्याची शक्यता दाट आणखीन आलेले नाही तर असे. म्हणजे ज्यांनी अक्षरांची संख्या मोजली आणि त्याला 2 ने गुणलं जर त्याचं उत्तर निघालं ते सोपेच मानूयात तुलनेनं झालं. तर एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्या पुढे आपण आता अकार विल्हेंचा प्रश्न शिकणार आहोत. अकार विल्हेनुसार शब्दांची मांडणी करा. हे कधी ऐकलेलंच नसतं ना आपण अकार विल्हे. जर तुम्ही गुगलवर शोधायला गेले विल्हे तर तो विल्ला म्हटलं की विल्ला म्हणजे एखादा बंगला शोधून दाखवेल. जरा काहीतरी वेगळे शब्द शोधायला सुरुवात करा. जे तुम्हाला अपेक्षित आहे त्या शब्दाचा अर्थानुसार ते तुम्हाला सापडणार नाही. अकार विल्हे म्हणजे सोप्यात सोपं लक्षात ठेवायचं की मराठीमध्ये अ पासून तर शेवटचं जे अक्षरे ज्ञ अ पासून तर ज्ञ पर्यंत शब्दांची जी मांडणी झालेली ती चढत्या क्रमाने झालेली आहे. त्यानुसार शब्दांची मांडणी करून दाखवा. थोडक्यामध्ये इंग्लिशमध्ये सर्वात सोपी गोष्ट लक्षात ठेवा अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे अकार विल्हे हे दुसरं तिसरं काही नाहीये. दिलेल्या शब्दांचं तुम्ही काय करा आपण हे म्हणतो ना आपण अरेंज द वर्ड्स in an alphabetical order. त्या क्रमानं त्यांची अरेंजमेंट करायची आहे. मग आता यामध्ये कसं होतं म्हणजे की इंग्लिशमध्ये ए पासून झेड पर्यंत ही 26 मुळाक्षरांचा क्रम आणि त्यांचं वाचन त्यांचं पाठांतर आपलं एकदम व्यवस्थितरित्या झालेलं असतं. मराठीतलाच प्रॉब्लेम असा आहे की अ पासून तर त्या तुम्हाला पुढं ज्ञ पर्यंत अशी एकूण तुम्ही जर पाहिले तर 52 झालेली आहे. ती जर अक्षरांचा विचार केला तरी 52 अक्षरांचा क्रम तुम्हाला लक्षात ठेवावा लागतो. तर आपण इथे मग लक्षात ठेवूया ना आपण अ पासून निघूया. ठीक आहे. पहा यामध्ये पहिलं जे घेतलं होतं आपण अ यांचा क्रम लावून टाकू. पहिले स्वरांचा अ आ ई ई उ ऊ त्याच्यानंतर रू लू
आता यापासून तर आपल्याकडे शब्द सुरू होत नाही, लू पासून सुरू होत नाही, पण क ला लू लागलं तर क्लुप्ती हा तयार होऊ शकतो. चला, लू असला असो नसो क्रमामध्ये त्याला ठेवणं आहे. लू झालं. त्याच्यानंतर आलं एच्या नंतर आले इथं च्या नंतर आय, पुढे आलं ओ, त्याच्यानंतर अ आणि शेवटी आलं आऊ. एक लक्षात ठेवायचं की हे जे आपण 14 स्वर घेतलेले 14 पैकी कोणता तरी एक स्वर येईल आणि त्या स्वराच्या डोक्यावर किंवा त्याच्या बाजूला पुढे तुम्हाला डोक्यावर अनुस्वार देता येईल किंवा बाजूला त्याला विसर्ग देता येईल. म्हणजे ह्या स्वरांच्या नंतर त्यांचा क्रम आहे. असं काही नाही की ह्या अच्या नंतर सगळ्यांचा क्रम लावल्याच्या नंतरच मग अनुस्वाराचा येईल. नाही, ह्या एकदा अ आल्यावर बाकीचे स्वर तर त्या एका अक्षरात येणार नाहीयेत आता, कारण आपल्याकडे जोडाक्षर असो किंवा कोणतेही अक्षर असो त्याच्यामध्ये एक व्यंजन एक अक्षर कमीत कमी एक स्वर लक्षात ठेवायचं. अक्षरमध्ये काय असतं, एक स्वर स्वराक्षर असते. स्वर नसेल तर एखादा स्वर त्याच्यानंतर एखादा स्वरादी येऊ शकतो, म्हणजे दोन वर्ण मिळून अक्षर तयार होतात. आपण अक्षरामध्ये पाहिलं होतं. नाही आले तर एखाद्या व्यंजन वर्णामध्ये स्वर मिसळून एखादं व्यंजनाक्षर तयार होईल किंवा जोडाक्षरामध्ये कमीत कमी दोन व्यंजन एक स्वर येईल, पण दोन स्वर आल्याचं कुठे आढळत नाही. त्यामुळे यापैकी कोणता तरी एक स्वर येणार, फक्त त्यांचा क्रम लक्षात ठेवायचा आहे की अ च्या नंतरच आय, ई, ए वगैरे वगैरे त्यांच्यानंतर ज्यांचा क्रम येईल. मग आपण सध्या इथं अ सहित त्याला वाचून पाहूया. एक स्वर घेतलाय आपण अ, त्याच्या डोक्यावर अनुस्वार आणि त्याच्यानंतर येणारा कोण आहे आ. म्हणजे हे दोघं सोबत येणार आहेत का, तर नाही, हे दोघं सोबत कधीच येत नाही. एकाच अक्षरात ते कधी आढळलेले नाहीत. एखाद्यानं त्याला असं लिहून पाहिलेलं आहे का, संशोधन करू नका, असं कुठेही सापडणार नाही, शोधू पण नका. सापडलं तर ते कदाचित तुम्हीच लिहिलेलं असेल, त्याला वाचता येत नसेल. दोघं तर सोबत येणार नाही. मग याच्यामध्ये दोघांमध्ये क्रम पहिले अनुस्वाराचा लागला, नंतर कोणाचा लागला, विसर्गाचा. मग काय प्रत्येक अक्षर अनुस्वारयुक्त किंवा विसर्गयुक्त असते का, तर नाही. मग आता यानंतर आपण व्यंजनांचा क्रम लावूया. त्यासाठी आम्हाला 5 वर्ग येणं आवश्यक आहे. तर पहिले स्पर्श व्यंजनानंतर अर्धस्वर, अर्धस्वराच्या नंतर उष्मे, उष्मेच्या नंतर येईल महाप्राण, स्वतंत्र प्राण आणि ती विशेष संयुक्त व्यंजने 2 जी अक्षराच्या रूपात आपण वापरणार आहोत. मग यामध्ये बघा बरं, क वर्ग आपल्याकडे कोण आलेला आहे, हे क. क वर्ग, त्याच्यानंतर हा आलेला आहे च वर्ग, हा आलेला ट वर्ग, हा आलेला आहे त वर्ग, त्याच्यानंतर आलेला आहे प वर्ग. मग यामध्ये तुम्ही क्रम लावून टाका ना यांचा असा, म्हणजे लक्षात येईल आपल्याला की अरे काय आलेलं, क, क, ख, ग, घ, वाङ्मयाचं ङ. मग मी याचाही पाय मोडला नाही, पाय मोडला नाही, यांना अक्षरासहित लिहिलेलं आहे, पण हे अक्षर म्हणून आपल्याकडे कुठंही उपयोगात आलेलं नाही. ङ ही व्यंजन वर्णच आहे. मग आता च च्या घरातून इकडे या वर्णाचा ना, च, छ, ज, झ, ञ, हे पाय म्हणून लिहिलं मी. चला, ट च्या घरामध्ये कोण कोण आहे, इकडे या. ट, ठ, ड, ढ, न. याला मात्र मी पूर्ण उच्चारात घेतलेला आहे, जसं बा न जेव्हा उच्चारतो आपण तेव्हा. आणि इथून इथे घ्या आता, चला बरं, हे त, थ, द, ध, न, हे पण पूर्ण उच्चाराचं आहे. आणि इथून आपण आता अर्ध स्वरांपर्यंत घेऊन जाऊ. प, फ, ब, भ, म. आणि इथे आलेले बघ बरं, य, र, ल, व. यांचे मी कोणाचे पाय मोडलेले नाही आहेत. पाय मोडले की ते व्यंजन वर्ण होतील. त्याच्यानंतर आलेले बघ बरं, श, श, स. पुढे आलेलं आहे हे ह, त्याच्यानंतर ळ, त्याच्यानंतर क्ष आणि शेवटी कोण आहे, ज्ञ. यांचे क्रम लागलेले. म्हणजे एवढे झाले हे स्वर. त्याच्यानंतर तुम्ही स्वरादी, जर स्वरादीला व्यंजनावर यायचं असेल तर व्यंजनामध्ये तुम्हाला स्वर मिसळावा लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय घ्यावं लागेल, स्वरादी म्हणजे अनुस्वार किंवा विसर्ग. मग आता याच्यावर आधारित काही उदाहरणं परीक्षेला येऊन गेले, मग त्यांचा क्रम कसा लावायचा ते पण आपण पाहणार आहोत. ठीक आहे, बघा परीक्षेमध्ये समजा मी एक उदाहरण घेतलं, इथं तुम्ही पाहून घ्या. उदाहरणे पण मुद्दाम करून अ, ब, क,
ड असे क्रम लावून यायला लागले. त्यांचा तुम्हाला क्रम व्यवस्थित करायचा आहे. चला यामध्ये घेतलंय मी कसरत करवत करमत करमणूक. आता याच्यात तुम्हाला क्रम लावायचा आहे. पहिलं अक्षर जर पाहिलं सगळ्यांचं तर अरे सारखंच आहे, सगळेच एक नंबरवर आहे, आणखीन कोणाचा क्रम लागलेला नाही. मग आपण पहिल्या अक्षरात जर क्रम लागला नाही तर दुसऱ्या अक्षरात जायचंय, पुढे 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 पुढे. जसं अल्फाबेटिकल आपण इंग्लिशमध्ये नाही का एक एक अल्फाबेटला घेत घेत पुढे जातो. चला मग आता याच्यामध्ये काय करायचं सर, इथं स इथं र र र. सर याच्यामध्ये स आहे, यांच्याकडे सगळ्यांकडे कोण आहे, र आहे. मग सांगा र आधी आहे का स आधी आहे? तर आपण बघा य र ल व अर्धस्वर आणि नंतर उष्मेतलं स येईल, म्हणजे उष्मेचं स्थान नंतरचं आहे. म्हणजे हे कितव्या क्रमांकावर गेले, चौथ्या क्रमांकावर गेले. आता याच्यामध्ये आपलं 1 2 3 क्रमांक लावायचा, एक सुटला प्रश्न आपला. आता याच्या बाकीच्या अक्षरांना गृहीत धरायचं नाही. मग चला करवत, हा तिसरा अक्षर बघा, याच्याकडं व, याच्याकडं म, याच्याकडं म, याच्याकडं व म म. सांगा म आधी आहे का व आधी आहे? तर म आधी आहे, कारण हे स्पर्श व्यंजनात आहे. व हे कशात आहे, अर्धस्वरात आहे, म्हणून हा क्रमांक झाला 3. आता राहिले हे 2. सर याच्याकडं म, याच्याकडं म, तिकडं नका बघू, पुढे बघा. आता सर याच्याकडं त आहे, याच्याकडे नू आहे. मग आता सांगा बरं, तुम्ही त ला गृहीत धरणार आहात का त्याच्यातल्या स्वराला गृहीत धरणार आहात? तुम्ही न ला गृहीत धरणार आहात का त्याच्या स्वराला गृहीत धरणार आहात? नाही तर काही नवीन डोकं लावतात, सर याच्यामध्ये अ आहे, याच्यामध्ये उ आहे. सर अ आधी असतं, उ नंतर असतं, मग हे 1 नंबरला, हे 2 नंबरला. असं काही करू नका. कारण लक्षात ठेवायचं की व्यंजन अक्षर जर असेल तर तुम्हाला व्यंजनालाच प्राधान्य द्यायचं. जर व्यंजन सारखीच असली तरच त्यांच्या स्वरांना गृहीत धरा, अन्यथा गृहीत धरू नका. व्यंजनावर डायरेक्ट क्रम लावता येतो तुम्हाला व्यंजन अक्षरामध्ये. मग सांगा इथं त आधी आहे का न आधी आहे? बघा बरं, हे ट ठ ड ढ न त. हे बघ, न च्या नंतर त चं स्थान आहे, न च्या नंतर त चं स्थान आहे. याचा अर्थ न 1 क्रमांकाला आलं, त किती क्रमांकाला गेले, 2. मग आता तुम्ही जो क्रम लावलेला आहे तो लागलेला आहे ड, त्याच्यानंतर लागलेला आहे क, त्याच्यानंतर लागलेला आहे ब, त्याच्यानंतर लागलेला आहे अ. लक्षात ठेवायचं, परीक्षेमध्ये असं मुद्दाम करून अ ब क ड च ते काय करतायत, आपल्याला क्रमांक देत आहेत आणि आपण गोंधळून जातो. खाली ते देत बसतात अ ब क ड, त्याच्यानंतर अ क ब ड, अ ड ब क, त्याच्यानंतर लावतात धिंगाण ते अ क ड क, अ ब ड क. असा गोंधळ 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 कोण, त्याच्यापेक्षा छानपैकी आपल्या इकडे क्रम लावायचा. 1 2 3 4 जे काही असतील ते. परीक्षेत आलेलं एक उदाहरण आहे बघा, अ ब क ड. त्यामध्ये परीक्षेत आलं होतं उदाहरण, त्यातला पहिला शब्द होता बघा तिडीक, दुसरा शब्द होता तितिक्षा, त्याच्यानंतर तिसरा शब्द होता तिळमिळ, आणि त्याच्यामध्ये तिरीमिरी असा एक शब्द होते बघा, तिळमिळ, आणि त्याच्यामध्ये एक होता तिरीमिरी. आता यामध्ये बघ बरं, आद्य अक्षर सगळ्यांचं सारखंच आहे, ती ती रस्वती रस्वती रस्वती, काही कळत नाही. 1 क्रमांकावर कोण आहे, 2 क्रमांक कोण आहे, आता कळन ना आपल्याला. बघा ना सदा. चला यांच्याकडं ड आहे स्पर्शव्यंजन, यांच्याकडं त आहे स्पर्शव्यंजन, ळ सर इथं स्वतंत्र प्राणी, आणि र हे अर्धस्वर आहे. म्हणजे यांच्याकडे ग्रुप पाहून टाका, हे 5 झालेले आहेत. त्याच्यानंतर हे झाले तुमचं कोणाचं, हे अर्धस्वराचं, त्याच्यानंतर हे उष्मेचं, हे महाप्राण, स्वतंत्र प्राण, हे विशेष संयुक्त व्यंजन जी अक्षराच्या रूपात आपण इथं वापरलेली आहेत. प्रत्येकाचे असे गट पाहून टाकले आपण. चला मग यामध्ये बघा बरं, सगळ्यात शेवटी ळ गेलं, याला आपण क्रमांक 4 करून टाकले. ळ 4 सगळ्यात शेवटचं. त्याच्यानंतर बघा बरं, ड त आणि र बाकी आहे. ळ च्या आधी आता कोणाचं स्थान आहे, तर पुढं रच आहे. हे झालं तुमचं 3 क्रमांकाचं. आता ड आधी आहे का त आधी आहे? सांगा बरं. ट ठ ड, आणि इथं त. हे ड आधी आहे, त नंतर आहे, म्हणजे हे 1 क्रमांक, हे 2 क्रमांक, क्रम लागला. अ ब ड क, हे त्यांचे क्रम लागले.
तिसरं आणखीन एक उदाहरण पाहूया आपण. अ ब क ड हे एक उदाहरण आहे, परीक्षेला येऊन गेलेलंच आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे बघा प्रवचन, दुसरा शब्द आहे प्रवन, तिसरा शब्द होता प्रवर आणि चौथा शब्द होता प्रवर्त. यांचा तुम्हाला क्रम लावायचा आहे. चला, यामध्ये सगळ्यांकडे प्र आहे का? हो. सगळ्यांकडे व आहे का? हो. आणखीन क्रम लागलेला नाही. 2 अक्षरांपर्यंत गेलो तरी क्रम कळलेला नाहीये. तिसऱ्या अक्षरात चला, यांच्याकडे च आलेलं आहे, यांच्याकडे बाणाचं न आलेलं आहे, यांच्याकडे र आहे. चला, च आधी आहे का न आधी आहे? च आधी आहे का न आधी आहे? बघा, हे च च आणि त्याच्यानंतर हे बाणाचं न, ट ठ ड ढ न. याचा अर्थ हे 1 क्रमांकाचं च आणि न हे 2 क्रमांकाचं. आता ह्यामध्ये तुम्हाला तिसरा आणि चौथा शोधायचा आहे. सोपी गोष्ट नाही. ज्याला र च्या जोडाक्षरात लिहिण्याच्या पद्धती माहिती आहे तो बरोबर इथं उत्तर काढतो, नाही तर गेला कामातून. आता याच्यामध्ये सांगा बरं, र आधी आहे का त आधी आहे? काहींना तच पहिले दिसणार, पण एक लक्ष ठेवायचं, इथं त एक तच्या डोक्यावर बसलेला रफार आहे, रफार आधी असतो. वाचा त्याला. प्रवत्र नाही येते, प्रवर्त, प्रवर्त, वर्त, वर्त. र आधी नंतर त आहे. म्हणजे ह्या जोडा अक्षराचा तुम्ही जर फोड केली तर त्याच्यामध्ये र आहे, त आहे, अ आहे आणि यांच्याकडे पाहिले तर र आहे, अ आहे. आता तुमचं कॉन्सेप्ट क्लिअर होईल अक्षरामध्ये. सांगायच्या मध्ये र आहे, याच्याकडे र आहे, पण ह्या रच्या नंतर कोण आहे? अ आहे. हे रच्या नंतर कोण आहे? त आहे. मग अ आधी असतो का त आधी असतो व्यंजनवर्ण? तर अ आधी असतो. म्हणजे हा क्रमांक 3 झाला, क्रमांक 4 झाला. किती सोपं होतं रे ते. अ ब क ड जसं तसंच लिहायचं होतं. ज्याला काहीच नाही कळलं त्यानं असं लिहिलं, त्याचं उत्तर आलं असं बरोबर. ज्यानं लावलं असं डोकं. आणखीन एक शब्द आहे बघा बरं, अ ब क ड 4 जोड्या. त्याच्यामध्ये गिरगिरी पहिलं घेतलं आम्ही, गिरगिरी. दुसरा शब्द गिरमाळ. तिसरा शब्द घेतला आम्ही किचमीड आणि पुढचा शब्द घेतला गिंबस. काही नाही, शब्दकोशातलेच आहेत, क्रम लावून घेतलेले आहेत, त्याच्यातले पाहणे. आता चला, सर्वांकडे गी 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 आहे, सगळे 1 क्रमांकावर आहेत. क्रमांक 2चं बघा, याच्याकडे री आहे, याच्याकडे र आहे, याच्याकडे च आहे, याच्याकडे म आहे. नेमकी कोण पहिले आपल्याला ते बघावं लागेल ना. मग चला, याच्यामध्ये च, याच्याकडे म. मग च आधी आहे का म आधी आहे ते सांगा. हे तर र र दोन्हीकडे. मग च आधी आहे, नंतर म आहे, म्हणजे च वाला झाला 1 क्रमांकाला, म वाला झाला 2 क्रमांकाला. आता हे र आहे, यांच्याकडे री आहे. सांगा, र मध्ये अ आहे, री मध्ये ई आहे. म्हणजे हे किती क्रमांकाला झाले? 3 क्रमांकाला, हे झालं 4 क्रमांकाला. झालं उत्तर. काय झालं याच्यामध्ये सांगा बरं. पहिले आलेलं आहे क, दुसरं आलेलं आहे ड, तिसरं आलेलं आहे ब, चौथा आलेला आहे अ. एक शेवटचं उदाहरण पाहू आता आपण त्याच्यातलं. चला, अ ब क ड. त्यामध्ये अ मध्ये घेतलाय पहिला शब्द मी कंचन, दुसरा शब्द घेतला मी कंठ, तिसरा शब्द घेतला मी कंठ आणि चौथा शब्द घेतलेला आहे क पदार्थ. आता यांची खासियत पहा बरं. याच्यामध्ये याच्यावर अनुस्वार आहे, क वर अनुस्वार आहे, इथं क वर अनुस्वार आहे, इथं क वर अनुस्वार आहे, इथं क वर अनुस्वार नाही, क ला विसर्ग लागलेला आहे. याचा अर्थ हे सगळे अनुस्वार होते. क अ अनुस्वार, क अ अनुस्वार, क अ अनुस्वार, क अ विसर्ग. म्हणजे याचा अर्थ हे क अ विसर्ग किती क्रमांकाला गेलं? 4 क्रमांकाला. आता आपल्या याच्यामध्ये पहिले 1, 2, 3 क्रमांक लावायचे आहेत. चला, मग आता क मध्ये अ आहे, अनुस्वार, हे सगळ्यांकडे सारखंच आहे. आता त्याच्या पुढचं बघा, च आधी का ठ आधी आहे? पटकन सांगा. तर च आधी आहे, ठ नंतर आहे, म्हणजे याचा क्रमांक झाला 1. आता इथं जोडाक्षर आलेलं बघा, इथं ठ. ठ मध्ये कोण आहे बघा बरं. ठ मध्ये य आहे, य मध्ये अ आहे. इथे मात्र ठ मध्ये कोण आहे? अ आहे. याचा अर्थ ठ मध्ये अ आहे, हे झालं तुमचं किती क्रमांकाचं? 2 क्रमांकाचं झालेलं आहे. सॉरी, हे 2 क्रमांकाचं आणि हे 3 क्रमांकाचं, कारण ठ मध्ये य आहे तिसऱ्यामध्ये. पहा,
मग त्याच्यामध्ये यांचा क्रम लावून टाका. काय काय लागलेला आहे तुमचा अ आहे, त्याच्यानंतर क आहे, ब आहे आणि शेवटचा आहे ड. अशा प्रकारे आणखीनही तुम्ही स्वतःची उदाहरणे करा. अवघडातले अवघड करा, जोडाक्षराची करा, अनुस्वाराची करा, विसर्गाची करा, कशी करा, स्वतः अवघडातला अवघड तयार करा. ठीक आहे. तर एवढा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. यापुढे आपल्याला आता स्वरांची, मराठीमध्ये स्वरांची उच्चार पद्धती किती प्रकारची आहे, तर मराठीमध्ये स्वरांची उच्चार पद्धती ही 3 प्रकारची आहेत. जसं आपण म्हणत नाही का की मराठीमध्ये एका व्यंजनाला एकाच पद्धतीचं काय आहे उच्चार आहे, परंतु इथं काही अपवाद आढळत आहेत की स्वराला सुद्धा 3-3 उच्चार आढळलेले आहेत. मग आता स्वरांची उच्चार पद्धती आम्हाला अभ्यासायची आहे. बघा बरं, मराठीतील स्वरांची उच्चार पद्धती किती प्रकारची, एकूण 3 प्रकारची आहे. त्यातले बघा बरं, सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे ऱ्हस्व उच्चार. यालाच म्हणतात पूर्ण उच्चार. काही जणांना जलद उच्चार देखील म्हणतात, कोणी जण सभृत उच्चार असं देखील म्हणतात. मग याचं कोणतं चिन्ह आहे ते देखील आपण पाहणार आहे. तर ऱ्हस्व उच्चाराला लक्षात ठेवायचं, हे लघुचे चिन्ह वापरलेले आहेत दाखवण्यासाठी. कारण उच्चार आम्हाला दाखवायचा तर कसा दाखवायचा आहे, उच्चार आम्ही करून ऐकू शकतो एखाद्याला, दाखवू कसं शकतो उच्चार, ऐकण्याच्या गोष्टी कशा दाखवता येईल, पण आपल्याला ते चिन्ह वापरून दाखवता येईल. मग त्यासाठी लघुचे चिन्ह त्यांनी वापरायला सुरुवात केली अक्षराच्या खाली, ते म्हणजे हे असं चंद्रकोर. ते ऱ्हस्व उच्चाराचा जो स्वर असन किंवा ते स्वर ज्या अक्षरामध्ये असेल, ज्या व्यंजनामध्ये मिसळलेला असन, तिथं ते तुम्ही चिन्ह द्यावे. दुसरं जे आलेलं आहे ते म्हणजे लांबट उच्चार. म्हणजे स्वराचा दुसरा उच्चार सापडला लांबट उच्चार. मग लांबट उच्चार म्हणजे एक लक्षात ठेवायचं की लांबट उच्चार म्हणजे नेहमीच दीर्घ स्वर नव्हे. कारण ऱ्हस्व स्वर जर असेल तरीही लांबट उच्चाराचा असू शकतो आणि दीर्घ स्वर असेल तरी ऱ्हस्व उच्चाराचा असू शकतो. म्हणजे इथं तुमच्या त्या स्वराच्या ऱ्हस्व दीर्घ त्या लिखाणामध्ये इथं काही घेणं देणं नाही. लांबट उच्चार यामध्ये तुम्ही गुरुचे चिन्ह वापरावे. हे आडवी रेघ वापरा. यामध्ये एवढं लिहून ठेवलेलं आहे आपण की लांबट उच्चार म्हणजे नेहमीच दीर्घ स्वर नव्हे. असं की डोळे झाकून लिहू नका की जो पण दीर्घ स्वर असतो तो लांबट उच्चाराचा असतो, जो पण ऱ्हस्व स्वर असतो तो ऱ्हस्व उच्चाराचा असतो. तसं होणार नाही. तिसरं जे आलेलं आहे ते म्हणजे निभृत उच्चाराचा, ज्याला तोकडा उच्चाराचा, त्याला कोता उच्चाराचा, त्याला निसरडा उच्चाराचा, त्याला अपूर्ण उच्चाराचा असं म्हटलेलं आहे. हे अपूर्ण उच्चार असणार. मग यासाठी कोणतं चिन्ह वापरायचंय, मग यासाठी चिन्ह वापरलंय ते म्हणजे हलचे चिन्ह. जसं आपण अपूर्णसाठी वापरतो हे तिरपी रेघ. म्हणजे बघा हे कोण आलं याच्यामध्ये, लघुचं चिन्ह ही आडवी रेघ म्हटलं तर हे काय झालं, गुरुचं चिन्ह लांबटसाठी आणि ते निभृतसाठी तिरपी रेघ घेतलेली आहे. जसं आपण व्यंजनामध्ये पाय मोडून लिहितो तसं इथे लिहायचं आहे. खरं पाहिलं तर मराठीमध्ये अक्षर हे पूर्ण उच्चाराची असतात. मग तरी पण यांचा उच्चारामधला असा फरक आपल्याला करून दाखवावा लागेन. मग त्यासाठी आपल्याला आता नियमावली शिकावी लागेन. त्यातल्या त्यात आपण एक लक्षात ठेवायचं की खास करून अचे 3 उच्चार निघतायत. मग अचे स्वतःचे 3 उच्चार आणि त्या अच्या उच्चाराचा त्या आधीच्या अक्षरांवर, त्या आधीच्या स्वरांवर काही उच्चाराचे काही परिणाम होतात का ते सुद्धा आपल्याला नोंदवायचे आहेत. झालं. पहा यामध्ये आम्हाला खास करून अभ्यासाचं ते म्हणजे अ या स्वराचे उच्चार.
प या स्वराचे उच्चार व त्याचा आधीच्या स्वराच्या उच्चारावर होणारा परिणाम, तो देखील आम्हाला अभ्यासायचा आहे. नुसतं अस्वराचंच नाही तर त्याच्या आधीच्या अक्षरावर काही अक्षरामध्ये जर स्वर असेल त्याच्यावर काही परिणाम होईल का ते देखील आपल्याला अभ्यासायचं आहे. उदाहरण पहिला नियम आपण त्यातला पाहू. पहा बरं. एकाक्षरी अयुक्त शब्दातील अ हे लांबट उच्चाराचे असते. बघा बरं, एक अक्षरी पाहिजे आपल्याला, ते पण एक अक्षरी कसं अयुक्त पाहिजे, त्यांच्याबद्दल चाललंय ते लांबट उच्चाराचे राहिलं. जसं पाहिलं तर मराठीमध्ये अ सोडून इतर एक अक्षरी जे काही शब्द आहेत ते दीर्घ इकारांना होतात किंवा दीर्घ उकारांना असतील. त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, आपण मी मराठीमध्ये असं लिहितो, आपण मराठीमध्ये मी असं लिहित नाही. मराठीमध्ये आपण तू असं लिहितो, मराठीमध्ये तू असं लिहित नाही. म्हणजे मी तू हे तर दीर्घ आहेतच तसे वाचण्यामध्ये, आणि एकाक्षरी असल्या कारणाने यांचं वाचन सुद्धा लांबट उच्चारामध्ये गेलेलं. बघा मी असं लांबतं बघा, मी तू. मग आपण विचार करूया आपलं खरंच अयुक्त अक्षरांचं देखील तसंच वाचन राहील का? तर त्यामध्ये बघा बरं, मी इथं लिहिलंय यामध्ये एक अक्षरी शब्द आहे, तो कोणी मध्ये लिहिलेला आहे. आता पूर्ण वाचा बरं, तुम्हाला लगेच लक्षात येईल. राम व सीता, राम व सीता, राम व असं लांबतंय बघा वाचताना. म्हणजे याच्या खाली आपण आता चिन्ह तुम्ही टाकू, हे असं आडविरेघ. याला काही मी अंडरलाईन केलेलं नाही आहे, तर 6 महिन्यानं पोथी उघडताना एखाद्या वेळेला त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल हे काय दिलं, आडविरेघ दिली होती सरनं, अंडरलाईन करून दिलं होतं. याला बाकीच्याने केलेलं नव्हतं, तसा अर्थ होत नाही. राम व सीता, राम व सीता. मी दुसरं एक उदाहरण दिलंय बघा बरं. तो मुलगा बघा इथे वाचा, तो मुलगा ढ आहे, तो मुलगा ढ आहे, तो मुलगा ढ आहे, तो मुलगा ढ आहे असं नाही म्हटलं, तो मुलगा ढ आहे. म्हणजे याचा अर्थ हे लांबट उच्चाराचे निघाले. आणखीन एक उदाहरण बघा, परीक्षेला येऊन गेलेले आहेत. श्रीच्या मागे ग असतो. 2012च्या STI ला इथं रिकामी जागा आली होती, ते सर्वांचं उत्तर बरोबर आलं होतं, कारण त्यांनी श्रीच्या मागे ग असतो हे उत्तर बरोबर काढलेलं होतं. का ग काढलंय काही जण माहित होतं, काही जण माहिती नसेल कदाचित. ते म्हणतील श्रीच्या मागे गणेश असतो म्हणून श्रीच्या मागे ग असतो. ताण घ्यायचा नाही, तसं नाही म्हणे. श्रीमंतीच्या मागे गर्व असतो. गर्वाचं आपण म्हटलं का, त्याला गची बाधा झाली, त्याला गची म्हणजेच काय, त्याला गर्व चढला. मग इथलं ग वाचा बरं, श्रीमंतीच्या श्रीच्या मागे ग असतो. म्हणजे इथं मी लांबट उच्चाराचं हे चिन्ह दिलेलं आहे. एकाक्षरी अयुक्त एकाक्षरी जे काही शब्द असतो त्याच्यातील अ हे कसे असते, लांबट उच्चाराचे असते. आता आपण 2 अक्षरीकडे जाऊ, आणि दोन्ही अक्षरामध्ये अ असेल तर त्यांचा उच्चार कसा ठरवायचा बघा. अयुक्त 2 अक्षरी शब्दातील अच्या उच्चाराचा क्रम, म्हणजे एक अ कोणतं तरी एक अ, कारण आपल्याला कळालं की एक अक्षरी अ सुद्धा लांबट उच्चाराचा असतं. आता ह्या दोघांमध्ये एक तरी लांबट उच्चाराचा असावा 100%. चला मग यामध्ये काय झालंय तुम्ही उच्चार करून बघा ना, म्हणजे तुम्हाला शब्द कळलं. वाचा, कसं वाचतं याला, कसं वाचलं याला. हस बघा, ह लांबायलं हस. आणि स ला खूप कमी वेळेत वाचतोय आपण.
जणू काय याचा पाय मोडून वाचतोय हल चिन्ह दिल्यासारखं. म्हणजे चिन्हच मी अपूर्ण उच्चाराचं दिलेलं आहे. ते कोणाचं आहे? निभृत उच्चाराचं. हे बघा चिन्ह हल चिन्ह दिलेलं आहे. म्हणजे हे निभृत उच्चाराचं आणि हे लांबल्यामुळं काय झालेलं आहे? लांबट उच्चाराचं. याचा अर्थ दोन अक्षरी शब्दातील शेवटचं अ हे कसं असतं? निभृत उच्चाराचं आणि त्या आधीचं अ हे लांबट उच्चाराचे असते. म्हणजे उच्चाराचा क्रम लावला तर लांबट अधिक निभृत. इथे आलं बघा हस हस. मी इथं म्हटलं मर. हे बघा हे लांबलं. हे मर. इथं म्हटलं मी. आता वाचा तट तट तट. असं नाही ते तट. हे लांबलं. हे निभृत त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणखीन तुम्ही वेगवेगळे शब्द त्याच्यामध्ये घेऊ शकता. समजा मी इथं घेतलं काय वाचता याला? जग. जग नाही जग जग. हे लांबलं. हे झालं निभृत. त्यामध्ये मर तट हस घर. हे पण घेता येईल तुम्हाला घर. मग एक लक्षात ठेवायचं की दोन अक्षरीमध्ये शेवटी अ असन आणि त्या आधीच जरी एखादं स्वर बदललं अ व्यतिरिक्त दुसरा जरी स्वराचा असणारा दुसरा स्वर असणारा अक्षर जरी घेतलं तरीही हा क्रम बदलणार नाही. लांबट सुरुवातीचा राहील आणि शेवटचा निभृतच राहील. आपण ती काही वेगळीच घेऊया. आता बघ बरं मी इथं घेतलं मार. इथं बघ मर. इथं मार. म्हणजे र अपूर्ण उच्चारायचं हे उठते बघा बरं. उठ उठ. ठ अपूर्ण उच्चाराचा आहे आणि हे लांबट उच्चाराचे आहे. मी इथे घेतले बघा मीळ मीळ. हे काय झालं याच्यामध्ये? निभृत उच्चाराचे. हे झाले याच्यामध्ये कोणत्या उच्चाराचे? लांबट उच्चाराचे. इथे घेतलं बघ मी याला वाचा काय वाचता? ओत ओत. ओ सुद्धा लांबायला लागलं. ओत. त हे झालं अपूर्ण उच्चाराचं. हे लांबट उच्चाराचे. यालाही वाचून बघा. ऐक ऐक ऐक. ऐ लांबतय आणि क निभृत उच्चाराचं. म्हणजे याचा अर्थ हा नियम दोन अ चा नियम उच्चाराचा हा तुमच्या पुढच्या शब्दांना देखील लागू झालेला आहे. शेवटचं अ हे निभृत उच्चाराचं तर त्या आधीचं अ युक्त असो किंवा अ शिवाय इतर कोणताही स्वर असणारं अक्षर असो ते काय असणार? स्वर काय असणार आहे? लांबट उच्चाराचा असणार आहे. आता आपण तीन अक्षरांचा विचार करूया. पहिले अयुक्तचा विचार करायचा नंतर अ शिवाय इतर कोणी आहेत का त्यांचाही अभ्यास करायचा आहे. पहा अयुक्त तीन अक्षरे शब्दातील अ च्या उच्चाराचा क्रम कसा राहील? आता तीन अक्षरी असणार अ बघायचं आहे आम्हाला. बघा इथं आम्ही पहिले ह घेतलंय. बघा मी आता समजा तुम्हाला समजण्यासाठी इथं मी ह घेतलं त्याच्यानंतर मी हस घेतले आणि आता मी त्याला अस लिहितो. बघा बरं वाचन करून बघा तिघांचं वाचन. याच्यामध्ये बघा ह ह. एक अक्षरी होतं अयुक्त लांबलंय ह ह असं लांबट व्हायला लागलं बघा हे. आणि आता वाचा इथं इथं ह ह. इथं हस हस हस. म्हणजे इथं परत हे लांबट चालू आहे आणि इथं काय झालं? निभृत. आता इथं वाचून बघा. इथं असं वाचतं का? ह सत असं म्हण. ह सत तसं नाही. काय वाचणार त्याला? हसत हसत हसत. स लांबतंय बघा आता. हसत हसत हसत. नुसतं एवढं वाचा. सत सत सत. बिलकुल हसत हसत. याचा अर्थ मधलं अक्षरातलं अ हे लांबट उच्चाराचे हे रस्व उच्चाराचे आहे आणि हे झाले याच्यातले कोणते उच्चाराचे? निभृत उच्चाराचे. अहो सर सरळ सरळ क्रम लागला. पहिला रस्व दुसरा लांबट तिसरा निभृत. ठीक आहे धन्यवाद. असाच क्रम लावला इथं. चला म्हणजे यामध्ये क्रम लागून गेला. कोणता? सर्वात पहिले आला रस्व उच्चार. दुसरा आलेला आहे हा लांबट उच्चार. तिसरा आलेला आहे निभृत उच्चार. हे समजण्यासाठी मी इथं लिहून ठेवले. आपण तीन तीन अक्षराचे पाहूया. यामध्ये एक शब्द आणखीन आहे. हाही पुस्तकात दिलेला आहे बघा. गवत गवत. तर खूप कमी वेळेत वाचलंय आपण. गवत. याचा अर्थ व लांबतय. हे रस्व आहे. हे निभृत आहे. त्याला गवत. त्याच्यानंतर कमळ कमळ कमळ.
हे बघ बरं, म लांबतय, हे ऱ्हस्व आहे, हे निभृत, त्याला गवत, कमळ, हसत, रडत, उठत, बसत. आपण काय करायचं, शेवटचे जे दोन आहेत 3 अक्षरामध्ये शेवटून हे शेवटचं आणि त्या आधीचं उपांत्य अक्षर हे दोघं अयुक्त ठेवलेत आणि सुरुवातीचं आद्य अक्षर तुम्ही अ शिवाय इतर कोणत्याही स्वरात घेतलं तरीही उच्चाराचा क्रम बदलणार नाही. समजा आता मी इथे घेतलं बघा, उठत, उठत, हे झालं याच्यामध्ये बघा, नुसतं एवढंच वाचा बरं, उठ, उठ म्हटलं तर हे लांबतंय, पण तुम्ही उठत म्हटलं तर हे ठ लांबतंय, त निभृत उ ऱ्हस्व उच्चाराचं आहे उठत. मी इथं बघा बरं, याला वाचा, आपण काय घेतलं होतं पहिले, ऐक, ऐक लांबतंय आणि याला वाचा बरं, आता काय वाजतं, ऐकत, असं नाही म्हणून आपण ऐकत, ऐकत, क लांबतंय, ऐकत, नुसतं कत, 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 ऐकत, याचा अर्थ हे झालं ऱ्हस्व, हे झालं याच्यामध्ये लांबट उच्चाराचं, हे झालं याच्यामध्ये निभृत उच्चाराचं. पहा बरं, याला मी वाचलं, आता वाचा, औषध, 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 शध, शध, श लांबतंय, औषध, औषध, श लांबलेलं आहे, हे झालं ऱ्हस्व उच्चाराचं आणि हे झालं निभृत उच्चाराचं. म्हणजे आतापर्यंत आम्ही एकूण किती नियम घेतले, 3 नियम. 3ही नियमामध्ये सुरुवातीला कुठेही निभृत आल्याचा आपल्याला इथं दिसलेलं नाही. सुरुवातीला ऱ्हस्व आलेला आहे त्याला 3 अक्षरामध्ये, त्याच्यानंतर सुरुवातीला ऱ्हस्व, दुसऱ्या क्रमांकाला लांबट आणि तिसऱ्या क्रमांकाला काय आलं त्याच्यामध्ये निभृत याला यांच्यामध्ये झालं. मग आता चौथ्या क्रमांकात देखील आपल्याला पाहायचं की 4 अक्षरी अयुक्त असले तर कसं करायचंय, तर एवढं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, पुढे आणखीन आपण निघूया.